गेल्या 3 दिवसापासून पेट्रोल टंचाईच्या अफवेमुळे जे आहे ते पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं आणि लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागताना दिसून येत होत्या। मात्र आजचं चित्र जर आपण बघितलं तर पेट्रोल पंपावर रांगा तर दिसते आहे, मात्र त्या कमी प्रमाणात झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। म्हणजेच कुठेतरी परिस्थिती जी आहे ती आता सुरळीत होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। मात्र पेट्रोल पंप धारकांकडून एक नियम करण्यात आलेला आहे, तो म्हणजे जे ज्या प्रमाणात लोक टंकी फुल करून घेऊन जायचे त्या प्रमाणात पेट्रोल न देता 200 रुपयाचं पेट्रोल जे आहे ते टू व्हीलरला आणि 1000 रुपयापर्यंतचं पेट्रोल जे आहे ते फोर व्हीलरला अशा प्रकारे त्यांनी एक नियम घातला आणि त्यामुळे जर आपण या ठिकाणी बघितली तर आता गर्दी जी आहे ते कमी होताना पाहायला मिळते। काल या ठिकाणी जर बघितलं तर रोडपर्यंत अशा रांगा पाहायला मिळत होत्या। आज त्या रांगा कुठेतरी कमी झालेल्या आहे। नागरिकांना वेळ जो आहे तो पेट्रोल पंपावर कमी द्यावा लागतो आहे आणि सगळ्यांना पेट्रोल मिळताना पाहायला मिळते। प्रशासनाकडून वारंवार सांगितलं जात होतं की पेट्रोलचा साठा जो आहे तो कुठेही कमी नाही आहे, टंचाई नाही आहे, परंतु ज्याप्रमाणे सोशल मीडियावर अफवा पसरत होत्या आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहे ते पेट्रोल पंपाच्या लांगे लागत होते आणि त्यामुळे गर्दी होत होती। ती गर्दी आता थोडी का असेना परंतु हळूहळू कमी होताना आपल्याला पाहायला मिळते। दादा, पेट्रोल मिळत आहे? पेट्रोल मिळत आहे आता आणि हे जे मागच्या वेळेस स्टेटमेंट दिलं होतं नरेंद्र मोदींनी, करोनासारखी स्थिती येणार आहे, त्याच्यामुळे थोडं लोक पॅनिक झाले होते। मागे मी एक स्टेटमेंट दिलं होतं। आता पाहिलं तर मुबलक प्रमाणात पेट्रोल आहे आणि लोकांनी गर्दी करायला नाही पाहिजे, अननेसरी पेट्रोल भरायला नाही पाहिजे, जेवढं कामाचं तेवढं भरायला पाहिजे। नागरिकसुद्धा तसंच आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळते आहे। भाऊ, काय पेट्रोल भरायला आले, 2 दिवसापासून पाहिलं तर मोठी गर्दी होती, आज तकलीफ होती ना, आज मिळत आहे? थोडा भेटून राहिला। अच्छा, या ठिकाणी आपण जर बघितलं तर रांगा जी आहे ती रांग तर दिसते, मात्र हे नॉर्मल अशी किंवा रुटीन असणारी रांग असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि नागरिकांना या ठिकाणी आता पेट्रोल मिळते आहे। मात्र टू व्हीलरवाल्याला 200 रुपये आणि कारवाल्यांना 1000 रुपयापर्यंतचं पेट्रोल जे आहे ते मिळताना या ठिकाणी दिसून येत आहे। कारण पुन्हा कुठेतरी तशाच प्रकारची परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाकडून आणि पेट्रोल पंप धारकांकडून सुद्धा हा नियम कुठेतरी पाळण्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।